विद्यार्थ्यांनो सप्र नमस्कार. लक्षात घ्या, आजपासून आपण सराव प्रश्नपत्रिका बघणार आहोत. दररोज सकाळी 9 वाजता आपला व्हिडिओ येणार आहे. त्यामध्ये आपण एकूण 25 प्रश्न बघणार आहोत 50 गुणांसाठी. तर आपण काय करायचं आहे, दररोज एक नोटबुक रेडी ठेवायची, 1 ते 25 आकडे लिहून घ्यायचे आणि प्रश्न विचारल्यानंतर आपण त्या प्रश्नाचं उत्तर गेस करायचं आणि आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचं. एकूण 25 प्रश्न झाल्यानंतर आपले किती प्रश्न बरोबर आले त्याला मल्टिप्लाय बाय 2 करून आपला जो स्कोर आहे तो खाली कमेंट करायचा आहे. जेवढेही अपकमिंग एक्झाम आहे, जसे भूमी अभिलेख झालं, GMC, DCC, तलाठी, धर्मदायुक्त, मनपा, ग्रामसेवक, पोलीस भरती, या सर्वांसाठी ही जी सिरीज आहे ती अगदी महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे आपण सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करायचे, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटेल. तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? या ठिकाणी टायमर मी तुम्हाला दिला आहे, 5 सेकंदाचा वेळ असेल. या वेळेत आपण स्वतः ऑप्शन रीड करायचं आहे आणि प्रश्नाचं उत्तर जमलं तर खाली कमेंट करा किंवा नोटबुकमध्ये 1च्या पुढे 1, 2, 3, 4 असे आकडे तुम्ही लिहू शकता. याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3, शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, आर्वी या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे. पुढील प्रश्न, राज्यात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, चंद्रपूर या ठिकाणी. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे? तर महाराष्ट्राचा बराचसा भूभाग हा बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वात उत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, मुंबई. यानंतर पुढील प्रश्न, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, गोंदिया या ठिकाणी. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्रे कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर राईट आन्सर आहे गडचिरोली या जिल्ह्यात. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक होमवर्क देणार आहे, त्या प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याला खाली कमेंट करायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे जायकवाडी. पुढील प्रश्न, महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? तर महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक 1, पंढरपूर हे शहर गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही. आणि जर आपल्याला डेली बेसिसवर करंट अफेअरची प्रॅक्टिस करायची असेल तर डेली करंट अफेअर्स आपलं यूट्यूब चॅनल आहे, त्याला तुम्ही फॉलो करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. दररोज सकाळी 7 वाजता विद्यार्थी मित्रांनो त्यावर 10 प्रश्न आपण घेऊन येत असतो अधिकच्या माहितीसह. तसेच दुपारी 3 वाजता यूट्यूब शॉर्टच्या माध्यमातून 5 प्रश्न आपण घेऊन येत असतो. तर चॅनलला नक्की फॉलो करा. लक्षात घ्या, डेली तुम्ही जेव्हा ट्रॅव्हल करताय किंवा जेवण करताय त्यावेळेस आपले चालू घडामोडींची व्हिडिओ जर आपण डेली बेसिसवर जर बघितलं तर परीक्षेत तुम्हाला नक्की फायदा होईल. कारण की चालू घडामोडी हा असा टॉपिक असतो तो डेली बेसिसवर करणं अगदी गरजेचं आहे. त्यामुळे नक्की चॅनलला फॉलो करा. तसेच जे करंट अफेअर 2025ची प्लेलिस्ट आहे त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन 2, विदर्भ. पुढील प्रश्न, सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? तर सध्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात कोणते पीक सर्वात जास्त होते? योग्य उत्तर आहे ज्वारी. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? अगदी सोपा प्रश्न आहे, सगळ्यांना याचं उत्तर आलं पाहिजे. तर तो भरतो नाशिक या ठिकाणी. आणि तो आता पुढील कधी होणार आहे तर 2027मध्ये होणार आहे. सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सर्वाधिक साखर कारखाने हे अहिल्यानगर या जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न,
महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर लक्षात घ्या, अहिल्यानगर हा जो जिल्हा आहे तो आकाराने सर्वात मोठा जिल्हा आहे. पुढील प्रश्न, मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, छत्रपती संभाजीनगर याला मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता? तर तो आहे ऑप्शन 1, मुंबई शहर. पुढील प्रश्न, कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कर्नाळा हा किल्ला रायगड जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न, ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? तर तो आहे बीड. पुढील प्रश्न, रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही? तर लक्षात घ्या, अजिंक्यतारा हा जो किल्ला आहे तो रायगड जिल्ह्यात आढळत नाही. पुढील प्रश्न, लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ती आहेत पुणे जिल्ह्यात. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या 8 स्थानांपैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ती आहेत ऑप्शन क्रमांक 4, पुणे. पुढील प्रश्न, गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते? तर ते आहे त्र्यंबकेश्वर. पुढील प्रश्न, कृष्णा वारणा या नदीचे संगमस्थान कोणते? तर ते आहे ऑप्शन क्रमांक 1, हरिपूर. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने एकूण 25 प्रश्न बघितले आहेत. आपले किती प्रश्न बरोबर आले त्याला मल्टिप्लाय बाय 2 करून आपला स्कोअर खाली कमेंट करायचा आहे. तुमच्यासाठी होमवर्क आहे, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत हा तुमचा होमवर्क आहे. प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. तसेच सरळ सेवा परीक्षा याकरिता 18,000 प्लस प्रश्न, 300 प्लस ऑनलाईन टेस्ट, जेवढ्याही ऑनलाईन टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आहेत, टायमर आहेत. हे सर्व कंटेंट आपल्याला हवं असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. हे जर मटेरियल घेतलं तर सर्व एक्झामसाठी आपण यूज करू शकता. तसेच इतरही एक्झाम म्हणजे भूमी अभिलेख, GMC, DCC, तलाठी, धर्मादायुक्त, मनपा, ग्रामसेवक, पोलीस भरती, अंगणवाडी मुख्य सेविका या सर्वांसाठी डेडिकेटेड कोर्स आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आहेत. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा, त्या कोर्सेसमध्ये जाऊन फ्री कंटेंट एकदा द्या, बघा आणि त्यानंतर कोर्स परचेस करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायचं आहे, प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. व्हिडिओ सादरीकरणामध्ये आपल्याला काही चेंजेस हवे असेल तर आपलं देखील महत्त्वपूर्ण इनपुट आपण खाली कमेंट करू शकता. तसेच आपल्याला जर दररोज सकाळी 9 वाजता व्हिडिओचे नोटिफिकेशन हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. तसेच डेली करंट अफेअरची प्रॅक्टिस करण्यासाठी डेली करंट अफेअर आपलं यूट्यूब चॅनल आहे, त्याला देखील आपण सबस्क्राईब करू शकता. थँक्यू.